माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी नागरिकांच्या समस्या समजून अधिकारी यांनी समन्वयाने काम करावं अशा सूचना केल्या। उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त विद्या सानप आणि डॉक्टर रवींद्र ताटे यांनी माजी नगरसेवक श्री चव्हाण आणि श्री पठाण यांच्या पुढाकाराने आज बैठक संपन्न झाली। सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका प्रभाग समिती क्रमांक 2 वॉर्ड क्रमांक 15 येथील सिव्हिल हॉस्पिटल समोर, गणेश नगर गल्ली क्रमांक 2 ते 5 येथील दवाखाने, लॅबोरेटरी इत्यादींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतुकीस अडथळा व अस्वच्छता होत असल्याबाबत तसेच सदर ठिकाणच्या नागरिकांच्या विविध समस्यांच्या अनुषंगाने माजी नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी तक्रार अर्ज दिलेला होता। नागरिकांनी आपल्या समस्या या अर्जाद्वारे मांडल्या आहेत। सहाय्यक आयुक्त सौ विद्या सानप यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक मंगेश चव्हाण आणि त्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग समिती क्रमांक 2 क्षेत्रीय कार्यालयातील सदरची बैठक आज संपन्न झाली। सदर परिसरातील नागरिक, दवाखान्याचे प्रतिनिधी, नगर रचना विभाग, अतिक्रमण विभाग सह अन्य विभागही यावेळी उपस्थित होते। सदर बैठकीमध्ये नागरिकांनी गणेशनगर गल्ली क्रमांक 1 येथे उपचारासाठी आलेले रुग्ण, नातेवाईक, वाहन पार्किंग रस्त्यावर होत असल्याबाबत व त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत असल्याबाबत नागरिकांकडून तक्रारी केल्या। तसेच वैद्यकीय उपचार घेण्यासाठी आलेले नागरिक रस्त्यावरच खाऊचं साहित्य, फळे, नारळ कोठेही टाकत आहेत। त्यामुळे अस्वच्छतेमुळे घाणीचं प्रमाण वाढलं आहे व तक्रार प्राप्त झाल्या आहेत। तसेच उपचारासाठी आलेले नागरिक मावा, तंबाखू, गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकणं, अस्वच्छता करत असलेल्याबाबत नागरिकांना याचा खूप त्रास होतो असे मुद्दे उपस्थित केलेत। तक्रारीची दखल घेऊन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे व सहाय्यक आयुक्त विद्या सानप घुगे यांनी तक्रारीचे प्रशासकीय स्तरावर दखल घेऊन पुढील कार्यवाही तत्काळ प्रस्तावित करत असल्याबाबत आश्वासन दिले। नागरिकांनी सदरची बैठक महापालिका वतीने घेऊन तक्रारी अनुषंगाने नागरिकांची भूमिका समजून घेतल्याने समाधान व्यक्त केले। माजी नगरसेवक मंगेश चव्हाण आणि फिरोज पठाण यांनी देखील समन्वयाने मार्ग काढण्यासाठी चांगली बाजू मांडली। सदर बैठकीसाठी माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, माजी नगरसेवक फिरोज पठाण तसेच विपुल केरीपाळे, शाखा अभियंता युनुस मंगळवारे, अतिक्रमण विशेष कार्यकारी अधिकारी दिलीप घोरपडे व प्रभाग समिती क्रमांक 2 चे सर्व स्वच्छता निरीक्षक कर्मचारी उपस्थित होते। तालुका प्रतिनिधी उदय मोहिते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।